नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॅशन एज्युकेशनवर आपलं स्वागत आहे. मी अमर राठोड आणि आज आपण शिकणार आहोत हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर UPSC ॲस्पिरंटला पार्श्वभूमी माहीत असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपण संपूर्ण ॲनालिसिसवर भर देतो आणि त्याचमुळे आपण मेन्स आणि इंटरव्ह्यूमध्ये चांगल्या प्रकारे आपण आपला दर्जा, जे आपलं नॉलेज आहे त्याचा आपण सिद्ध करून दाखवतो. तर त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये मी बुलेट पॉईंटमध्ये जे दाखवलेलं आहे, जे शो केलेलं आहे, ते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे बिगिनर स्टुडंट्स असतात त्यांना सुरुवातीला कोणती महत्त्वाची मुद्दा आहे, कोणतं काय आहे ते कळत नाही. परंतु आपण या व्हिडिओमध्ये ज्या बुलेट्स पॉईंट्समध्ये मी दाखवलेलं आहे ते महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जे की बिगिनर्सला लवकरात लवकर आणि स्पीडमध्ये समजतील. तर सुरुवात करूया आपण. तर 1600च्या काळामध्ये ब्रिटिशर्स, जे की ईस्ट इंडिया कंपनी म्हणून भारतामध्ये आले आणि फक्त व्यापार जो होता त्यांचा उद्देश होता. तर 1600 ते 1765 पर्यंत 1600 ते 1765 पर्यंत फक्त आणि फक्त ब्रिटिशर्स जे होते, जे की भारतामध्ये फक्त व्यापाराचाच उद्देश होता. परंतु व्यापार उद्देश नसून काही कालावधीनंतर 1765 नंतर भारतावर त्यांचं साम्राज्य प्रस्थापित करण्याचा उद्देश हळूहळू दिसू लागला. त्यालाच म्हणतो आपण एक्सक्लुझिव्ह टेरिटोरियल पॉवर, जे की भारतामध्ये नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये प्रस्थापित ब्रिटिशर्स प्रस्थापन केलेले होते, जे की बेंगाल, बिहार आणि ओरिसा. तिथेच कंपनींनी आपली जे कंपनी आहे तिथे त्यांनी उभारलेली होती व्यापाराच्या उद्देशाने आणि हळूहळू बेंगाल, बिहार आणि ओरिसा या ठिकाणी दिवाणी राईट्स म्हणून सुरुवात केलं होतं, जे की कर जे राजांना द्यायचे आता ते ब्रिटिशर्स ईस्ट इंडिया कंपनीला द्यावं लागत होते आणि त्यानंतर जे की ते न्यायिक कायदे जे होते ते न्याय आता ब्रिटिशर्स, जे की ईस्ट इंडिया कंपनी यांच्या हातात आलेले होते. त्याचमुळे या गोष्टीमुळे 1858मध्ये सिपाई म्युटिनी म्हणून, जे की यालाच आपण सैनिक विद्रोह असं म्हणण्यात येतो, की लोकांमध्ये जे की विद्रोहाचा भावना होता ते सहजासहजी एकाच वेळी आलेली नव्हती. तर ब्रिटिशर्सनी ज्या पण कायदे उचललेले होते, जे पण स्टेप्स उचलले होते ते आणि फक्त लोकांच्या मनामध्ये शोषण हा दिसू लागला, जे की लोकांच्या कल्याणासाठी, भारतीय लोकांच्या कल्याणासाठी दिसत नव्हते. आणि त्यामुळे भारताचा स्वातंत्र्याचा पहिला लढा म्हणून 1858चा सैनिक विद्रोह, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सिपाई म्युटिनी, हे घडून आलेलं आहे. त्यानंतर तर आपण जो हे रूल होतं दिवाणी राईट्स, ते 15 ऑगस्ट 1947 पर्यंत सुरूच होतं, जिथपर्यंत भारत आपलं स्वतंत्र होत नाही. आणि त्याचनुसार भारतामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी घडल्यात, ज्या की ब्रिटिशर्सनी आपल्या कायद्यामधून आणि आपल्या काही इव्हेंट्स आणि आपले जे धोरण आहेत त्या धोरणामधून त्यांनी दाखवलं. आणि त्यामुळे दीज इव्हेंट्स हॅव दीज इव्हेंट्स हॅव ग्रेटली इन्फ्लुएन्स अवर कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी. तर आपलं संविधान आणि आपली जी पण पॉलिटी आहे भारतीयाची, ती त्यावर खूप मोठा परिणाम पाडलेलं होतं, की पुढे चालून आपण आपल्या संविधानामध्ये काय बदल आणायला पाहिजे, आपल्या संविधानामध्ये कोणत्या प्रकारच्या तरतुदी असल्या पाहिजे. तर ह्या ज्या पार्श्वभूमी आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी, जे की आपल्याला सांगते की भारतीय संविधानामध्ये कोणत्या प्रकारच्या बदल आणलेला आहे. आणि ते आपण सुरुवात करूया की कोणती पार्श्वभूमी आहे. तर आपण पाहू, ह्या पार्श्वभूमी जी आहे, दे आर एक्सप्लेन हिअर इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर अंडर 2 मेजर लीडिंग्स. कोणते तर सुरुवातीचा काळ जो होता तो कंपनी रूल म्हणून ओळखले जाते, 1773 ते 1858. त्यानंतर क्राऊन रूल येतो 1858 ते 1947. कंपनी रूल 1773 ते 1858 आणि क्राऊन रूल 1858 ते 1947. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात फक्त कंपनी रूलबद्दल, 1773 ते 1858. मित्रांनो, इयर लक्षात ठेवणं महत्त्वाची नाही आहे UPSC ॲस्पिरंटसाठी, परंतु इयर्स थ्रू आपण क्रोनॉलॉजिकल जे आहे ते ऑर्डरने आपण मांडू शकतो आणि आपल्या माइंडमध्ये कोणत्या कोणत्या इव्हेंट झालेले आहेत ते आपण सुरळीतपणे आपण आपल्या माइंडमध्ये आपण म्हणजे एक आपल्या माइंडमध्ये आपण सिक्वेन्सली जे इव्हेंट्स घडलेले आहेत ते स्टोअर करू शकतो. तर सुरुवात करूया कंपनी रूल 1773 ते 1858 पासून. तर सुरुवातची जी आहे कंपनी रूल 1773चा पहिला आहे कायदा, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. तर काय आहे या कायद्यामध्ये? तर हाच कायदा जो आहे तो जे सुरुवातीचा या कायद्याला दीज ॲक्ट वॉज ग्रेट कॉन्स्टिट्यूशन इम्पॉर्टन्स ॲज फर्स्ट पॉईंट, इट वॉज
द फर्स्ट स्टेप टेकन बाय ब्रिटिश गव्हर्नमेंट टू कंट्रोल अँड रेग्युलेट अफेअर्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी इन इंडिया. तर ब्रिटिश गव्हर्नमेंटनी या कायद्यापासून आता आपली पार्लमेंटरी जे काही ॲक्ट्स कायदे असतात, आधी फक्त ईस्ट इंडिया कंपनीच त्यांची रूल्स अँड रेग्युलेशन जे कमर्शियल आणि जे पॉलिटिकल जे ॲडमिनिस्ट्रेशन होते ते सांभाळायचे, परंतु इथून कंपनीच्या हातातून जे पॉवर आहे ती सोडून आता ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या हातामध्ये येण्याची सुरुवात झालेली होती. पॉईंट बी, इट recognize फॉर द फर्स्ट टाइम द पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन ऑफ द कंपनी. ठीक आहे मित्रांनो. अँड इट लेड द फाउंडेशन ऑफ सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया. तर काय म्हणतात, इट रिकग्नाइज द फर्स्ट टाइम पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स ऑफ द कंपनी. तर पॉलिटिकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन जे आहेत इथून याच कायद्यापासून सुरुवात झालेलं होतं. त्यानंतर सेंट्रलायझेशन ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट सुरुवात झालेली होती. ज्या ज्या ठिकाणी कंपनीची जे प्रस्थापना केलेली होती कंपनीने, ईस्ट इंडिया कंपनीने, जसं की बेंगाल, बिहार आणि ओरिसामध्ये, त्या ठिकाणी आता ब्रिटिशर्सनी आपली सत्ता स्थापन करण्याची सुरुवात केलेली होती. द फीचर ऑफ दिस ॲक्ट वेअर ॲज फॉलोज. तर काय फीचर आहेत, तर सुरुवातीला जे डेजिग्नेटेड होते गव्हर्नर ऑफ बेंगाल म्हणून, तर आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून नामांकन करण्यात आलेलं होतं. हे बघा. त्याचप्रमाणे इट क्रिएटेड एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ 4 मेंबर टू असिस्ट हिम. तर त्याच्या हाताखाली गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलच्या हाताखाली एक एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती, एक परिषद होती जे त्याच्यामध्ये 4 सदस्य होते, जे की गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलच्या जे पण कायदा आणि सुव्यवस्था आहे, जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते आणखी सुरळीत चालाव्या म्हणून. द फर्स्ट सच गव्हर्नर वॉज लॉर्ड वॉरन हेस्टिंग. तर यालाच गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून असते मित्रांनो. हा मुद्दा जे बुलेट पॉईंटमध्ये सांगितलेला आहे, तर ते लॉर्ड वॉरन हेस्टिंग यांनाच फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून ओळखले जाते. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचं. त्यानंतर पॉईंट 2, इट मेड द गव्हर्नर ऑफ बॉम्बे अँड मद्रास प्रेसिडेन्सीज सबऑर्डिनेट टू गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल अनलाईक अर्लियर वेन द 3 प्रेसिडेन्सीज वेअर इंडिपेंडंट ऑफ वन अनादर. त्यानंतर तिसरा पॉईंट, इट प्रोव्हाइडेड फॉर इस्टॅब्लिशमेंट ऑफ, इथूनच सुप्रीम कोर्ट जे आहे भारतामध्ये कलकत्तामध्ये 1774 मध्ये सुप्रीम कोर्टची सुरुवात झाली होती. त्यामध्ये 1 जस्टिस आणि 3 अदर जजेस होते, जे की एक चीफ जस्टिस आणि 3 अदर जजेस म्हणून होते. त्यानंतर चौथा पॉईंट, इट प्रोहिबिटेड द सर्वंट्स ऑफ कंपनी फ्रॉम एंगेजिंग इन एनी प्रायव्हेट ट्रेड ऑर ॲक्सेप्टिंग प्रेझेंट ऑर ब्राईब फ्रॉम द नेटिव्ह. काय होतं, ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये जे पण सर्वंट्स होते ते कर गोळा करायला जात होते, परंतु आता जे पण व्यापार आणि कर होते ते ईस्ट इंडिया कंपनीच्या जे पण सर्वंट होते त्यांना नकारण्यात आलेलं होतं. आणि जे पण कर आणि व्यापार करणार जे पण कर होतं ते जे ब्रिटिश गव्हर्नमेंट आहेत ते आता गोळा करण्याची सुरुवात केलेली होती. 5th पॉईंट, इट स्ट्रेंथेन द कंट्रोल ऑफ अ ब्रिटिश गव्हर्नमेंट ओव्हर द कंपनी बाय रिक्वायरिंग द कोर्ट ऑफ डायरेक्टर्स गव्हर्निंग बॉडी ऑफ द कंपनी टू रिपोर्ट ऑन इट्स रिव्हेन्यू, सिव्हिल अँड मिलिटरी अफेअर्स. काय म्हणतात हे, इट स्ट्रेंथेन द कंट्रोल ऑफ अ ब्रिटिश गव्हर्नमेंट. कशावर, द कंपनी बाय रिक्वायरिंग द कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. ब्रिटिश गव्हर्नमेंटचं आता जास्तीत जास्त जी सत्ता होती आणि जे कंट्रोल होतं ते कंपनीवर झालेलं होतं थ्रू रिक्वायरिंग द कोर्ट ऑफ डायरेक्ट, जे गव्हर्निंग बॉडी ऑफ कंपनी असते, टू रिपोर्ट द रिव्हेन्यूज ऑफ सिव्हिल अँड मिलिटरी अफेअर्सचे ते आता ब्रिटिश गव्हर्नमेंटला देणं सुरुवात झालेली होती. यानंतर अमेंडिंग ॲक्ट 1781. अमेंडिंग ॲक्टमध्ये ते इतकं महत्त्वाचं नाही आहे मित्रांनो, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे की इन अ बीड टू रेक्टिफाय द डिफेक्ट्स ऑफ अ रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773 द ब्रिटिश पार्लमेंट पास द अमेंडिंग ॲक्ट 1781 ऑल्सो नोन ॲज द ॲक्ट ऑफ सेटलमेंट. तर ॲक्ट ऑफ सेटलमेंट म्हणून कशाला ओळखलं जातात, तर अमेंडिंग ॲक्ट 1781, जे की 1773 मध्ये ज्या पण सुधारणा होत्या त्यांना दुरुस्त करून 1781चा अमेंडिंग ॲक्ट झाला आणि त्यालाच आपण ॲक्ट ऑफ सेटलमेंट म्हणून ओळखण्यात येते. प्रिलिम्समध्ये विचारू शकतात. त्यानंतर पिट्स इंडिया ॲक्ट 1784. पिट्स इंडिया ॲक्ट महत्त्वाचं आहे. द फीचर ऑफ दिस ॲक्ट ॲज फॉलोज. फर्स्ट पॉईंट, इट डिस्टिंग्विश बिटवीन द कमर्शियल अँड पॉलिटिकल फंक्शन ऑफ द कंपनी. बघा मित्रांनो, आधी जे होतं 1765 पर्यंत व्यापार, 1765 नंतर कंपनीचे टेरिटोरियल पॉवर वाढवणे आणि लोकांकडून कर गोळा करणे. त्याचवेळी आतापर्यंत कमर्शियल जो ध्येय होता तो त्यांचा पॉलिटिकल पण ध्येय झाला. आणि त्यानंतर जेव्हापासून मग ब्रिटिश गव्हर्नमेंटचा जो कंट्रोल होता हळूहळू कंपनीवर पण जास्त कायम प्रस्थापित व्हायला लागला आणि
पिट्स इंडिया ॲक्ट 1784 पासून ज्या पण कंपनीचे जे फंक्शन्स होते जसे की कमर्शियल आणि पॉलिटिकल ह्या वेगवेगळ्या करण्यात आले. महत्त्वाचा आणि मुख्य मुद्दा आहे की इट अलाउड द कोर्ट ऑफ डायरेक्टर्स टू मॅनेज द कमर्शियल अफेअर, ठीक आहे, अँड द बोर्ड ऑफ कंट्रोल टू मॅनेज द पॉलिटिकल अफेअर. मित्रांनो, लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की इट अलाउज द कोर्ट ऑफ डायरेक्टरीचं काम होतं कमर्शियल अफेअर सांभाळणं. जे काही व्यापाराचं काम होतं ते सगळं सांभाळणं कोर्ट ऑफ डायरेक्टरीच्या हातात दिलेलं होतं. आणि त्यानंतर बोर्ड ऑफ कंट्रोलचं काम होतं पॉलिटिकल अफेअर, जे की ॲडमिनिस्ट्रेशन, जे की प्रशासन, जे कर गोळा करणे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत कायद्याबद्दल. त्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटसाठी ज्या पण त्यांच्या सोयीसाठी आणि त्यांची जी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जे कायम शक्ती देऊ शकते त्या गोष्टी पॉलिटिकल अफेअर्सच्या हातात होते. त्यानंतर इट इस्टॅब्लिश अ सिस्टीम ऑफ डबल गव्हर्नमेंट. असं विचारू शकतात प्रिलिम्समध्ये की डबल गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंटची सुरुवात कुठून झालेली आहे, कोणत्या कायद्यापासून झालेली होती. तर पिट्स इंडिया ॲक्ट 1784 पासून डबल गव्हर्नमेंटची जे इस्टॅब्लिशमेंट करण्यात आलेलं होतं. यामध्ये मुख्य मुद्दा आहे. त्यानंतर ह्यालाच आपण असं म्हणूया, फर्स्ट द कंपनी टेरिटरी इन इंडिया वेअर फॉर द फर्स्ट टाइम इज कॉल्ड ब्रिटिश पोझिशन इन इंडिया. बघा हा मुद्दा हे आहे. तर फर्स्ट द कंपनी टेरिटरी इन इंडिया वेअर फॉर द फर्स्ट टाइम कॉल्ड ब्रिटिश पोझिशन इन इंडिया. हे महत्त्वाचा मुद्दा आहे की ब्रिटिश पोझिशन इन इंडिया कुठून झालेला आहे. कंपनी टेरिटरी ज्या ठिकाणी ऑलरेडी कंपनीची जी सत्ता प्रस्थापित झालेली होती ते आता ब्रिटिश गव्हर्नमेंटने घेतलं आणि तिथूनच ब्रिटिश पोझिशन इन इंडिया झालेलं होतं. पिट्स इंडिया ॲक्टमध्ये महत्त्वाचं काय मित्रांनो, कमर्शियल आणि पॉलिटिकल फंक्शन वेगळं. कोर्ट ऑफ डायरेक्टरीचं काम होतं कमर्शियल, बोर्ड ऑफ कंट्रोलचं पॉलिटिकल अफेअर. यालाच इथूनच डबल गव्हर्नमेंटची सुरुवात झालेली आहे. आणि ह्याच ज्या ठिकाणी या पिट्स इंडिया ॲक्ट 1784 ज्या ठिकाणी कंपनीची जी सत्ता प्रस्थापन होती, ठिकाणी ज्या प्रदेशामध्ये ज्या प्रांतामध्ये कंपनी होतं त्या ठिकाणी आता ब्रिटिश पोझिशन इन इंडिया म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर ॲक्ट ऑफ 1786. ॲक्ट ऑफ 1786चं महत्त्व काय आहे तर इन 1786 लॉर्ड कॉर्नवॉलिस वॉज अपॉइंटेड ॲज गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. याच्या आधी लॉर्ड वॉरन हेस्टिंग होते. आता लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून नामांकन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर चार्टर्ड ॲक्ट 1793. द फीचर ऑफ दिस ॲक्ट वॉज इट extended overriding power given to the Lord Cornwallis over his council to all future Governor General and Governor of Presidencies. काय आहेत याच्या आधी लॉर्ड वॉरन हेस्टिंग पण गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होते आणि कॉर्नवॉलिस पण गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. परंतु काय असे पॉवर दिलेले होते यांच्या हातात की त्यांना एकदम ओव्हररायडिंग पॉवर म्हणून ओळखले जात होते. कोणते एक्सटेंड केलेले होते तर The given Lord Cornwallis over his council to all future Governor General and Governor of Presidency. ज्या ठिकाणी भारतामध्ये सत्ता प्रस्थापित होती ब्रिटिशांची त्या ठिकाणचे जे गव्हर्नर जनरल आणि त्या प्रेसिडेन्सीजमधले जे गव्हर्नर्स होते त्याबद्दल त्यांच्या काउन्सिल थ्रू आणखी जास्त कायदा व सुव्यवस्था, जे की सुव्यवस्था त्यांच्यासाठी होती, देशासाठी नव्हतं, तर त्या ठिकाणी त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनची आणखी पकड असावी म्हणून आणखी ओव्हररायडिंग एक्सटेंड केलेलं होतं. ओव्हररायडिंग पॉवर त्यांचं एक्सटेंड केलेलं होतं, पॉवर वाढवण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे सेकंड पॉईंट, इट गिव्स द गव्हर्नर जनरल मोर पॉवर अँड कंट्रोल ओव्हर द गव्हर्नमेंट ऑफ सबऑर्डिनेट प्रेसिडेन्सीज ऑफ बॉम्बे अँड मद्रास. बॉम्बे आणि मद्रासचं काम काय होतं, बॉम्बे हा नॉर्थचा पार्ट सांभाळायचा आणि मद्रासचा पार्ट होता साऊथचा. आणि बॉम्बे आणि मद्रास खूप महत्त्वाचे ठिकाण होते जे की गव्हर्नमेंटला आपल्या ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण म्हणून त्या ठिकाणावरून आणखी कंट्रोल गव्हर्नमेंटचं आणखी कंट्रोल होत होतं संपूर्ण भारतावर. तर थर्ड पॉईंट, इट एक्सटेंडेड द ट्रेड मोनोपोली ऑफ अ कंपनी इन इंडिया फॉर अनदर पिरियड ऑफ 20 years. जे की 20 वर्षासाठी जे कंपनीचं जी ग्रँट संपली होती 1793मध्ये, आता कंपनीला फक्त टाईम पिरियड संपलं होतं आणि गव्हर्नमेंट जे पण ब्रिटिश होते, ब्रिटिश पार्लमेंटच्या आता हातात आलेली होती सत्ता, ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या हातात आलेली होती सत्ता. तर 1793मध्ये 20 वर्षासाठी आणखी कंपनीला व्यापार करण्याची संधी दिलेली होती, परवानगी दिलेली होती. त्यानंतर चार्टर्ड ॲक्ट 1813 महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा ॲक्ट आहे.
The feature of this act were as follows. It abolished the trade monopoly of a company in India. The Indian trade was thrown open to all the Britishers. Merchants, however, continue the monopoly of the company over the trade in tea and trade in China. हे आहे आपला मुद्दा. पहिला काय आहे? इट अबॉलिश द मोनोपॉली ऑफ अ कंपनी इन इंडिया. ओके. काय काय होतं? आणि इंडियन ट्रेड वॉज थ्रोन ओपन टू ऑल ब्रिटिश मर्चंट. आतापर्यंत फक्त कंपनीज व्यापार करत होती, तर आता ब्रिटिशर्स जे होते, इतर जे व्यापारी होते, जे की ब्रिटिशमध्ये होते, त्यांना आता व्यापार करण्याची परवानगी दिलेली होती. आणि ट्रेड इन टी अँड ट्रेड विथ चायना इट कंटिन्यूज मोनोपॉली कंपनी ओव्हर. कशा थ्रू कंटिन्यू केली होती मोनोपॉलीची? तर चहा आणि ट्रेड विथ चायना याच्यासोबत मोनोपॉली यांची कंपनीची कंटिन्यू केलेली गेली होती. सेकंड मुद्दा, इट असर्टेड सोव्हर्निटी ऑफ ब्रिटिश क्राउन ओव्हर द कंपनी टेरिटरी इन इंडिया. काय आहे? जे सार्वभौमत्व ब्रिटिश क्राऊनची ओव्हर द कंपनी टेरिटरी, त्या ठिकाणी आता या ॲक्ट्सपासून सार्वभौमता जे आहे ब्रिटिश क्राऊनची ज्या ठिकाणी कंपनीची होती तिथे वाढत गेलेली होती. त्यानंतर तिसरा मुद्दा, इट अलाउड द ख्रिश्चन मिशनरी टू केम इन इंडिया फॉर द पर्पज ऑफ एनलाइटन द पीपल. ख्रिश्चन मिशनरीज या कायद्यापासून चार्टर्ड ॲक्ट 1813 पासून ख्रिश्चन मिशनरीजना अलाउ केलं होतं, एंट्री दिलेली होती भारतामध्ये येण्यासाठी, त्यांच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी. आणि चौथा मुद्दा आहे की वेस्टर्न एज्युकेशन. तर भारतामध्ये वेस्टर्न एज्युकेशन ज्या ठिकाणी ब्रिटिश टेरिटरीज आहेत आता भारतामध्ये, त्या ठिकाणी आता वेस्टर्न एज्युकेशन देण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती. त्यानुसार फिफ्थ पॉईंट, इट ऑथोराइज द लोकल गव्हर्नमेंट इन इंडिया टू इम्पोज द टॅक्सेस ऑन पर्सन. काय करण्यात आलं होतं? तर लोकल गव्हर्नमेंट प्रस्थापित करण्यात आलेलं होतं, जे की ज्या ठिकाणी कर गोळा करता येईल त्या ठिकाणी कर लवकरात लवकर गोळा व्हावे आणि आणखी कायदा व सुव्यवस्था त्यांच्या ब्रिटिशर्सच्या अँगलनी व्हावं. सॉरी. तर इट लोकल जे आणि ज्या ठिकाणी जे लोक टॅक्सेस देत नव्हते त्या लोकांवर जे कायदा आहे त्या लोकांवर पनिशमेंट त्या लोकांना द्यायचे, भारतीय नागरिकांना. चार्टर्ड ॲक्ट 1833. दिस ॲक्ट वॉज फायनल स्टेप टुवर्ड द सेंट्रलायझेशन ऑफ ब्रिटिश इन इंडिया. हे बघा, दिस ॲक्ट वॉज द फायनल स्टेप टुवर्ड द सेंट्रलायझेशन ऑफ ब्रिटिश ओव्हर द इंडिया. फीचर ऑफ्स काय आहेत त्या? तर फीचर्स आहेत गव्हर्नर जनरल. आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून ओळखले जात होते, तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. मित्रांनो, नाव जरी बदलत असेल, फक्त आपल्याला वाटतं आहे नाव, पण नाव नाही, तर त्यांचे पॉवरसुद्धा आणखी वाढत आहेत, सत्ता आणखी जास्त स्ट्रॉंग होत आहेत, बळकट होत आहेत. तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जात होते. आणि त्यानंतर जे आपण गव्हर्नमेंट जे आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅविंग ऑथॉरिटी ओव्हर द एंटायर टेरिटरी एरिया पजेस बाय द ब्रिटिश इन इंडिया. काय होतं इथून की त्या ठिकाणी आता ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या जे एरिया होते, ज्या ठिकाणी त्यांनी पजेस केलेलं होतं ब्रिटिशांनी, त्या ठिकाणी आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या हातात कायदा निर्माण करण्याची परवानगी होती गव्हर्नमेंट ऑफ पार्लमेंटपासून, ते देण्यात आलेली होती. आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते लॉर्ड वॉरन हेस्टिंग. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवणे. तर सेकंड पॉईंट, इट डिप्राइव्ह द गव्हर्नर जनरल ऑफ बॉम्बे अँड मद्रास ऑफ देअर लेजिस्लेटिव्ह पॉवर. तर गव्हर्नर जनरल ऑफ बॉम्बे आणि मद्रासचे जे पॉवर होते, जे पण गव्हर्नर जनरलचे पॉवर होते, ते कमी करण्यात आले होते आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचे वाढवण्यात आले होते. द गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया वॉज एक्सक्लुझिव्ह लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ एंटायर ब्रिटिश. तेच की द गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया वॉज गिवन एक्सक्लुझिव्ह लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ एंटायर ब्रिटिश इंडिया. गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या हातामध्ये जास्तीत जास्त पॉवर वाढवण्यात आलेलं होतं. त्याचनंतर या ॲक्ट्सपासून रेग्युलेशन, या चार्टर ॲक्ट 1833च्या आधी ज्या पण कायदे होते त्यांना आपण रेग्युलेशन म्हणण्यात येते. आणि या कायद्यापासून जे पण लॉज तयार करण्यात येणार आहेत, तिथून त्यांना ॲक्ट असं म्हणण्यात आलेलं होतं. त्यानंतर इट एंडेड द ॲक्टिव्हिटीज ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. It ended the activities of East India Company as a commercial body which became purely administrative body. काय होतं आता? तर कमर्शियल बॉडीज म्हणून जे होतं, इट एंडेड द ॲक्टिव्हिटीज ऑफ ईस्ट इंडिया कंपनीची जे कमर्शियल बॉडी म्हणून होती,
आता प्युअरली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी म्हणून ओळखण्यात आलेलं होतं या ॲक्ट्सपासून. इट प्रोव्हाइडेड द कंपनी टेरिटरी इन इंडिया वेअर हेल्ड बाय ट्रस्ट फॉर हिज मॅजेस्टी. फोर्थ पॉईंट आहेत, द चार्टर ॲक्ट 1833 अटेम्प्टेड टू इंट्रोड्यूस अ सिस्टीम ऑफ ओपन कॉम्पिटिशन. मित्रांनो, खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. ओपन कॉम्पिटिशनची सुरुवात जी होती या चार्टर ॲक्टमध्ये, ते आता सुरू करण्यात आली होती 1833 पासून. ठीक आहे. परंतु भारतीयांना त्यामध्ये परवानगी दिलेली नव्हती. कोणत्याच परीक्षामध्ये परवानगी दिलेली भारतीयांना नव्हती. चार्टर ॲक्ट जे ओपन कॉम्पिटिशन होती ते या कायद्यापासून तर झालीच होती सुरुवात, परंतु भारतीयांना परवानगी नव्हती. चार्टर ॲक्ट 1853 लास्ट आहे ॲक्ट हा. This was the last of the series Charter Act passes by the British Parliament between 1793 and 1853. It was significant constitutional landmark. ठीक आहे. द फीचर काय आहेत त्या ॲक्टचे? इट सेपरेटेड, महत्त्वाचं तर फीचर आहेत लेजिस्लेटिव्ह. इट सेपरेटेड फर्स्ट टाइम लेजिस्लेटिव्ह अँड एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स ऑफ गव्हर्नर जनरल काउन्सिल. आतापर्यंत काय करत होते? एक्झिक्युटिव्ह पण फंक्शन, कार्यकारी पण फंक्शन आणि कायद्याचं पण फंक्शन एकच करत होते. परंतु आता गव्हर्नर जनरलचे जे काउन्सिल आहेत त्यांच्या हातामध्ये आता लेजिस्लेटिव्हसाठी वेगळं आणि एक्झिक्युटिव्ह वर्कसाठी जास्त आणखी वेगळं. त्यानंतर इट प्रोव्हाइडेड द ॲडिशन 6 मेंबर कॉल्ड लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर्स. तर हे बघा मित्रांनो, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की 6 मेंबर जे सदस्य होते त्या काउन्सिल्समध्ये, त्या मेंबरला काउन्सिलर्स ऑफ काउन्सिल असं ओळखले जाते. चार्टर ॲक्ट 1853मध्ये काउन्सिलर्स ऑफ काउन्सिल हा शब्द येतो. ठीक आहे. त्यानंतर गव्हर्नर जनरल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वॉज केम टू बी नोन ॲज इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. तर गव्हर्नर जनरलची जे पण लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होती त्याला आता भारतीय कायदे परिषद म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर याच कायद्याला मिनी पार्लमेंट म्हणून पण ओळखलं जाते. ठीक आहे. त्या विंगला, या लेजिस्लेटिव्ह विंगला आपण मिनी पार्लमेंट म्हणून ओळखला जातो. प्रिलिम्समध्ये विचारू शकतात, लक्षात घेणे महत्त्वाचे. पॉईंट 2, इट इंट्रोड्यूस ओपन कॉम्पिटिशन सिस्टीम ऑफ सिलेक्शन अँड रिक्रुटमेंट ऑफ सिव्हिल सर्वंट. द कन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिस was thus the throne open Indian also according to the Macaulay Committee. The Committee on India Civil appointed was at 1854. महत्त्वाचं आहे मित्रांनो, ओपन कॉम्पिटिशन आता या कायद्यापासून सुरुवात करण्यात आली होती. त्याचनुसार भारतीयांना आता परवानगी दिलेली होती आणि ही परवानगी मॅकुले कमिटीच्या नुसार 1884मध्ये देण्यात आलेली होती. त्याचनंतर तिसरा पॉईंट, इट एक्सटेंडेड द कंपनी रूल. ठीक आहे, कंपनीचे कायदे अँड अलाउड रिटेन द पोझिशन ऑफ इंडियन टेरिटरी ऑन ट्रस्ट ऑफ ब्रिटिश क्राउन, बट इट डिड नॉट स्पेसिफाय द पर्टिक्युलर पिरियड unlike previous charters. This was the clear indication that the company rule could be terminate at any time parliament like. ठीक आहे. काय म्हणतात मित्रांनो, इट एक्सटेंडेड द कंपनी रूल, कंपनीचे कायदे तर वाढवण्यात आले. अँड अलाउड द रिटेन पोझिशन इन इंडियन टेरिटरीज. तर जे पोझिशन आहे भारतीयांवर, जे पोझिशन आहे ज्या ज्या ठिकाणी भारतीय ब्रिटिश क्राऊनचे जे आता पोझिशन झालेले होते त्या ठिकाणी आता ब्रिटिश क्राऊनचा जो आहे तो सत्ता प्रस्थापन व्हायला लागलेली होती आणि कंपनीची जी सत्ता आहे ते हळूहळू कमी करण्यात आलेले होते. परंतु कमर्शियल जे पार्ट आहेत ते निभवण्यासाठी परवानगी दिलेली होतीच. त्यानुसार फोर्थ पॉईंट, इट इंट्रोड्यूस फर्स्ट टाइम लोकल रिप्रेझेंटेशन. फोर्थ पॉईंट, इट इंट्रोड्यूस फॉर द फर्स्ट टाइम लोकल रिप्रेझेंटेशन इन इंडिया लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ऑफ 6 न्यू मेंबर लेजिस्लेटिव्ह of the Governor General Council. 4 member was appointed local province government of Madras, Bombay and Bengal and Agra. बघा मित्रांनो, जे मद्रास, बॉम्बे, बेंगॉल आणि आग्रा जे आहे या ठिकाणी जे लोकल गव्हर्नमेंट 4 मेंबर जे होते त्यांना अपॉइंट केलं होतं लोकल गव्हर्नमेंट म्हणून आणि त्याचनुसार 6 लेजिस्लेटिव्ह मेंबर म्हणून जे होते गव्हर्नर जनरल काउन्सिलमध्ये ॲड करण्यात आलं होतं आणि इथूनच लोकल प्रेझेंटेशन जे रिप्रेझेंटेशन ऑफ इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इथून सुरुवात झालेली होती. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.
या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की कशाप्रकारे भारतामध्ये जे ब्रिटिशर्स आहेत त्यांनी एंट्री घेतलेली होती आणि कायद्यानुसार आपल्या भारतीयांवर कसे सत्ता प्रस्थापित केलेले होते. तर धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.